हॅलो, हाय गाईज, प्रेज द लॉर्ड. मी आज तुमच्यासमोर एक छोटीशी स्टोरी शेअर करणार आहे. माझ्या स्टोरीचं नाव आहे फुटलेलं मडकं. एका लहान गावामध्ये एक परिवार होतं आणि त्या परिवारामध्ये एक 10 वर्षीय मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं आरव आणि ते कुटुंबीय गावामध्ये राहत असल्या कारणाने ते कुटुंबियाला पाणी हे विहिरीतून आणावं लागत होतं. आणि एक दिवस आरवच्या आईने आरवला सांगितलं, बाळा जाऊन विहिरीवरून पाणी घेऊन. आरव लहान होता, त्याला असं वाटलं की मी मडकं घेऊन जाऊन पाणी घेऊन ये. आणत निघाला. त्याने छोटंसं मडकं घेतलं आणि विहिरीपाशी गेला आणि त्या ठिकाणी त्याने पाणी काढलं आणि पाणी घेऊन येताना त्या ठिकाणावरून तो घराच्या दिशेने धावू लागला. त्याला आनंद झाला होता की आज मी माझ्या आईने जे काम मला दिलं होतं ते मी पूर्ण केलं आणि त्यामुळे त्याला आनंद होत होता. तो घराच्या दिशेने जोराच्या वेगामध्ये धावू लागला आणि धावताना त्याच्या हातामध्ये असलेलं मडकं ते खाली पडलं आणि ते जोरात फुटलं आणि फुटल्यामुळे तो रडायला लागला. तर तो सगळ्यात पहिले म्हणजे तो घाबरला की आता सगळेजण मला बोलतील आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला वाटलं की मला हे काम जमलं नाही, जे माझ्या आईने मला सांगितलं ते मला जमलं नाही, मी या कामाच्या लायक नाही आहे. आणि त्याच वेळेस एक आजोबा त्या गावातून चाललेले होते, रस्त्यावरून चाललेले होते आणि बाबांनी हा सर्व वृत्तांत बघितला. हा वृत्तांत बघितल्यानंतर ते आजोबा आरवच्या जवळ आले आणि मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला म्हटले, घाबरू नको आरव, तुला काही कोणी बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर त्या बाबांनी त्याला सांगितलं, हे मडकं जरी फुटलं तरी माझं प्रेम तुझ्यावर काहीच कमी होणार नाही किंवा तुझ्या आईचंही प्रेम तुझ्यावर कमी होणार नाही. तर आरव रडत होता, जरा रिलॅक्स झाला. त्यानंतर आजोबांनी एक छान काम केलं. ते हे होतं, त्यांनी पवित्र शास्त्रातील एक वचन आरवला सांगितलं. ते वचन हे होतं, इर्मया 31:3 मध्ये, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हालेलुया. आज देव तुम्हाला आणि मला देखील हेच सांगू इच्छितो. आरवला जेव्हा त्याच्या आजोबांनी हे वचन सांगितलं तेव्हा त्याला फार आनंद वाटला, छान वाटलं आणि त्याच्यामध्ये तो खूप आनंद झाला आणि त्याने त्याच्या आजोबांना घट्ट मिठी मारली. आज देव देखील तुम्हाला आणि मला हेच सांगू इच्छितो की जरी आज आपल्याकडून चुका होत असेल पण तरी देवाचं प्रेम आपल्या प्रती बदललेलं नाही आहे. देवाचं प्रेम हे विना अट आहे. देवाने आपल्याला एक वचन दिलंय की मी नेहमी तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. आमेन. हालेलुया.